नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तुम्हाला माहिती आहे की MPSCने क्लरिकल पदाचा रिझल्ट लावलेला आहे। क्लरिकल पदाचा मेन्सचा रिझल्ट नुकताच लागलेला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या अपेक्षेपेक्षा जास्त कट ऑफ लागलेला आहे। विद्यार्थी टायपिंग टेस्टची प्रॅक्टिस करत होते, जेणेकरून मेन्समध्ये पास झाल्यानंतर टायपिंग टेस्टमध्ये फेल होऊ नये आणि हातात आलेली संधी निघून जाऊ नये म्हणून विद्यार्थी टायपिंगची प्रॅक्टिस करून राहिलेले होते। परंतु कट ऑफ जास्त लागल्या कारणाने कितीतरी विद्यार्थी दुखी आहेत। ओके, त्यांचे आम्ही समजू शकतो, परंतु बघा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं की कट ऑफ जास्त लागण्याची शक्यता आहे। परंतु जे MPSCचे मास्टर आहेत किंवा इतर जे यूट्यूब चॅनल्स आहेत किंवा टेलिग्राम चॅनल आहेत, त्यांनी कट ऑफ कमी सांगितलेला होता। एक्सपेक्टेड कट ऑफ त्यांनी खूप कमी सांगितलेला होता आणि काही लोक तर हे सुद्धा सांगत होते की कट ऑफ 2 अंकी आकड्यामध्ये जाऊ शकतो, म्हणजे 100च्या खाली सुद्धा कट ऑफ जाऊ शकतो, असे सुद्धा काही टेलिग्राम चॅनल आणि यूट्यूब चॅनलवाल्यांनी सांगितलेले होते। त्याप्रमाणे आपण काहीही सांगितलेले नव्हते। मी तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की कट ऑफ जास्त सुद्धा लागू शकतो, म्हणून बघा इतर परीक्षांचा सुद्धा तुम्ही अभ्यास करा, फक्त टायपिंग टेस्टसाठी तुम्ही प्रॅक्टिस करू नका, असे मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेले होते। ओके, आणि बघा कट ऑफ दिवसेंदिवस वाढून राहिलेला आहेत। तर हा कट ऑफ का वाढून राहिलेला आहे? प्रत्येक परीक्षेमध्ये कट ऑफ वाढून राहिलेले आहेत। ग्रुप सी ची परीक्षा असेल किंवा ग्रुप डी ची परीक्षा असेल, गट ड च्या परीक्षेमध्ये सुद्धा कट ऑफ जो आहे 190, 192, 196 पर्यंत सुद्धा लागतात। तलाठीच्या पेपरमध्ये तर काही ठिकाणी कट ऑफ तुम्ही बघितलेले आहेत की किती हाय लागलेले आहेत। तर यामागची काय कारणे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा, कारण बघा तुम्हाला या व्हिडिओचा खूप जास्त फायदा होणार आहे। ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण कारणे बघून घेऊया। पहिलं सर्वात मोठं कारण कोणतं आहे की ज्यामुळे कट ऑफ वाढून राहिलेला आहे? तर ते म्हणजे सर्वचे सर्व विद्यार्थी सर्व परीक्षा देतात। ओके, आधी तसं नव्हतं बघा, इथे लिहितो बघा, सर्व विद्यार्थी सर्व परीक्षा देऊन राहिलेले आहेत। यामुळे बघा कट ऑफ वाढून राहिलेला आहे। आधी बघा काय होतं, आधी राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी कंबाईनचा फॉर्म भरायचे, परंतु त्याच्यात एवढा बघा अभ्यास करत नव्हते। ओके, राज्यसेवेच्या विद्यार्थ्यांचा फोकस फक्त राज्यसेवा परीक्षा असायच्या आणि कंबाईनचा फॉर्म सुद्धा ते विद्यार्थी भरून घ्यायचे। ओके, कंबाईनमध्ये सुद्धा PSI, STI, ASO वेगवेगळ्या परीक्षा होत होत्या, तर विद्यार्थी त्या हिशोबाने जे पद त्यांना आवडते त्या पदासाठी विद्यार्थी अभ्यास करत होते। म्हणजे PSIचा अभ्यास करणारे विद्यार्थी वेगळे होते, STIचा अभ्यास करणारे विद्यार्थी वेगळे होते, ASOचा अभ्यास करणारे विद्यार्थी वेगळे होते। तर विद्यार्थी आधी एखाद्या पोस्टवर फोकस करायचे आणि इतरही फॉर्म भरून घ्यायचे। ओके, परंतु त्याकडे ते जास्त लक्ष देत नव्हते। तलाठीचा सुद्धा अभ्यास करणारे विद्यार्थी वेगळे असायचे, जे फक्त आणि फक्त तलाठी परीक्षेचा अभ्यास करत होते। तर अशा प्रकारे वेगवेगळ्या परीक्षांकरिता विद्यार्थी जे आहे वेगवेगळ्या प्रकारे फोकस करून विद्यार्थी अभ्यास करायचे, परंतु आता तसे होत नाही। राज्यसेवेचा अभ्यास करणारे विद्यार्थी सुद्धा सर्व परीक्षा देतात आणि संपूर्ण ताकदीने ते परीक्षा देत असतात। तुम्ही बघितलेलं आहे की तलाठीच्या परीक्षेमध्ये राज्यसेवेचा अभ्यास करणारे कितीतरी विद्यार्थी पास झालेले आहेत, म्हणजे पूर्ण ताकदीनिशी ते विद्यार्थी अभ्यास करत होते। त्यामागचे कारण म्हणजे बघा कॉम्पिटिशन खूप जास्त वाढलेलं आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये टिकायचे असेल तर कोणती तरी नोकरी पहिले हातात असली पाहिजे, अशी विद्यार्थ्यांची भावना झालेली आहे। आधी विद्यार्थ्यांची भावना अशी होती की आपल्याला क्लास 1 ऑफिसर बनायचे आहे, आपल्याला क्लास 2 ऑफिसर बनायचे आहे, तर आपण जिल्हा परिषदेचा अभ्यास करायला नको किंवा तलाठीचा अभ्यास करायला नको किंवा पोलीस भरतीचा अभ्यास करायला नको, अशा प्रकारे विद्यार्थ्यांची भावना होती। परंतु आता तसे होत नाही। आता विद्यार्थ्यांची भावना अशी आहे की कोणती तरी सरकारी नोकरी आधी हातात पाहिजे, त्यानंतर आपण इतर परीक्षांचा अभ्यास करू शकतो। म्हणून विद्यार्थी राज्यसेवेचा जरी अभ्यास करत असले तरी सुद्धा ते नगर परिषद, जिल्हा परिषद, तलाठी अशा प्रकारच्या परीक्षा देत असतात आणि त्यामध्ये यश सुद्धा मिळवत असतात आणि यामुळेच कट ऑफ सुद्धा वाढलेला आहे। ओके, दुसरं सर्वात महत्त्वपूर्ण कारण बघा, दुसरं कारण म्हणजे अभ्यास साहित्य खूप जास्त ॲडव्हान्स झालेलं आहे। आधी बघा आजपासून 8 ते 10 वर्ष आधी एखादी पुस्तक विद्यार्थी विकत घ्यायचे,
प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स काय असतात हे सुद्धा कितीतरी विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. तुम्ही जर 8-10 वर्षाआधी विदर्भामध्ये आले असते, विदर्भामध्ये येऊन तुम्ही जर पाहिलं असतं तर MPSC म्हणजे काय होते हे सुद्धा विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं. आता अभ्यास साहित्य आलेलं आहे आणि खूप सारे टीचरसुद्धा आलेले आहे. इथे बघा लिहितो 3 नंबर क्लासेस, ऑनलाईन क्लासेस आल्या कारणाने पुणे सारख्या शहरातील क्लासेस आणि जे शिक्षक आहेत ते विदर्भातल्या सुद्धा विद्यार्थ्यांना अवेलेबल झालेले आहेत. आधी काय व्हायचं, विद्यार्थ्यांना पुणेमध्ये क्लासेस लावावे लागायचे, त्यासाठी त्यांना तिथे रूम करून राहावं लागत होतं. आता तसं होत नाही. नागपुरातला विद्यार्थी पुणेमधले क्लासेस ऑनलाईन जॉईन करू शकतो आणि त्यामुळे त्यांना तीच क्वालिटी मिळते. ओके, क्वालिटी सेम मिळते आणि बघा घर बसल्या ते लेक्चर करू शकतात. ओके, आणखी एक असा फायदा झालेला आहे की गृहिणी, ज्यांना आपण म्हणतो मॅरिड विमन सुद्धा आता घर बसल्या अभ्यास करू शकते. यामुळे कितीतरी नवीन विद्यार्थी कॉम्पिटिशनमध्ये आलेले आहेत जे आधी नव्हते. 5 ते 6 वर्ष आधी जे विद्यार्थी अभ्यास करू शकत नव्हते, आता ते विद्यार्थी सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये आलेले आहेत. अभ्यास साहित्य त्यांना चांगल्या प्रकारचं अवेलेबल झालेलं आहे. मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारचं अवेलेबल झालेलं आहे. ओके, इंटरनेट आहे सर्वांकडे. इंटरनेट असल्या कारणाने मार्गदर्शन सर्वांना अवेलेबल झालेलं आहे. ओके, तर बघा आणखी एक पॉईंट म्हणजे मार्गदर्शन. ओके, अभ्यास साहित्य, ऑनलाईन क्लासेस यासोबतच मार्गदर्शन सुद्धा विद्यार्थ्यांना आता मिळते. आधी विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करायचा, अभ्यास साहित्य कोणतं वापरायचं, प्लॅनिंग कशी करायची अभ्यासाची, या प्रकारची काहीही माहिती विद्यार्थ्यांना राहत नव्हती. ओके, विद्यार्थी ब्लाइंडली अभ्यास करायचे, क्लास लावून घ्यायचे. ओके, ऑफलाईन क्लास कुठेतरी लावून घ्यायचे आपल्या शहरामध्ये, तिथे 2 तासाचा क्लास करायचे आणि 8 तास लायब्ररीमध्ये बसायचे. त्यांना सुद्धा माहीत राहत नव्हतं की ते काय अभ्यास करून राहिलेले आहेत. ओके, पुस्तकामधून वाचून घ्यायचे, क्लासचे नोट्स वाचून घ्यायचे आणि इमॅजिन करायचे की पेपरमध्ये आपण जे वाचलेलं आहे ते आलं पाहिजे. ओके, परंतु कुठल्याही प्रकारे पिन पॉइंटेड अभ्यास विद्यार्थी करत नव्हते, कारण त्यांना मार्गदर्शन मिळत नव्हतं. आता मार्गदर्शनाची काही कमी नाही. विद्यार्थ्यांकडे इंटरनेट आहे, टॉप क्लासचे टीचर्स, अनुभवी विद्यार्थी गाईड करत असतात. तर हे जे गायडन्स आहे यामुळे सुद्धा जे आहे कट ऑफ वाढलेला आहे. ओके, तर हे काही बघा महत्त्वाची कारणे मी तुम्हाला सांगितलेली आहे ज्यामुळे कट ऑफ वाढलेला आहे. तुमच्या यावर काय मत आहे हे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला काय वाटते, आणखी एखादं कारण आहे काय ज्यामुळे कट ऑफ वाढून राहिलेलं आहे? ओके, जे माझ्या लक्षात आलेलं नसेल ते सुद्धा तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. आणखी बघा आपली करंट अफेअरची बॅच सुरू आहे, करंट अफेअरचे क्लासेस सुरू आहेत. 3 लेक्चर अपलोड करण्यात आलेले आहेत टॉपिक वाईज. ओके, तर हे लेक्चरसुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन हे लेक्चर तुम्ही बघून घेऊ शकता. ओके, लास्ट लेक्चरमध्ये आपण पुरस्कार कव्हर केलेले आहेत. 2023 आणि 2024 मधले सर्व महत्त्वपूर्ण पुरस्कार आपण कव्हर केलेले आहेत. आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. ओके, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.